शस्त्रसंधीनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा, पण मुख्य चर्चा उद्या होणार. होर्मुझ खुलं करण्यासंदर्भी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप. इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरूच. तेल अविववर रॉकेट हल्ला तर हिजबुल्लावर पूर्ण ताकदीनं हल्ला करणार नेतन्याहू यांचा इशारा. युद्धात आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा चुराडा. सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये इराणचे खर्च. 10 वर्ष इराण मागे गेला. अमेरिकेचा दारुगोळा साठा निम्म्यावर. अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरल्यानंतर बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. दोन्ही राष्ट्रवादीसह फडणवीसांकडूनही मनधरणी. सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल. 7 उमेदवार मैदानात. महायुतीकडून अक्षय कर्डिले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे रिंगणात. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड. कंपनीची HR ताब्यात. कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मीरा रोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजी मंडईसमोर खोदकामाची पाहणी करण्यासाठी गेले असताना मारहाण. 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान. आसाममध्ये 85%, केरळमध्ये 77% आणि पुद्दुचेरीमध्ये 89% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. IPLमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेवटच्या चेंडूवर विजय. लखनौनं कोलकात्याला 3 गडी राखून हरवलं. मुकुल चौधरीच्या रूपानं लखनौला नवा हिरो सापडला. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. राहाता कोर्टामध्ये तिने अर्ज केलाय. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात ती आरोपी आहे. FIR दाखल झाल्यानंतर ती फरार झाली आहे. पोलीस तिच्या मागावर आहेत. अर्जावरती आज दुपारी सुनावणी होणार आहे. कल्पना खरातला जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कल्पना खरात विरोधात यापूर्वीच शिर्डी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं वेग घेतलाय. तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती आहे. डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड होणार आहे. फॉरेन्सिक अहवाल SITकडे सादर करण्यात आलाय. तपासाला त्यामुळे अधिक वेग प्राप्त झालाय. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. पुराव्यांमुळे खरात भोवतीचा कारवाईचा फास आता अधिकाधिक घट्ट होताना दिसतोय. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. सविस्तर पद्धतीनं बातम्या जाणून घेऊया. नाशिकमधील नामांकित कंपनीतील महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नामांकित कंपनीत धर्मांतराचं रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यात अडकवलं जात होतं. एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. मुली न मिळाल्यानं तरुणानं काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर त्या तरुणाला धर्म बदलण्यास सांगितलं अशी माहिती समोर आली आहे. 8 जणांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. हे सगळे संशयित आरोपी नाशिकमधले असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचा तपासही सुरू आहे. त्यामुळे या तपासात काय माहिती समोर येते याकडे लक्ष आहे. दरम्यान या 5 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार असून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. नाशिकमध्ये नामांकित कंपनीत तरुणी आणि महिलांवरच्या अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या महिला HRला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय. नाशिक गुन्हे शाखेकडून तिची सुमारे 4 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर गुन्ह्याच्या अनुषंगानं नोटीस बजावून तिला सोडण्यात आलं. तसंच पुढच्या तपासासाठी पुन्हा हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले. कंपनीच्या संबंधित महिला HRला भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 35(3) मधील तरतुदींनुसार कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. नाशिकमध्ये घडलेली ही घटना कॉर्पोरेट जिहाद असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय. तसंच त्यांना नाशिक पोलिसांचे आभार देखील त्यांनी मानलेले.
नाशिकमध्ये घडलेली घटना, ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन. आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात, त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात भोसेनंतर मोडलिंब इथं अनधिकृतरित्या उभारलेले दोन्ही पुतळे ग्रामस्थांनी काढले. पुढच्या 2 महिन्यात प्रशासनाकडून पुतळ्यांना परवानगी घेऊन पुन्हा वाजत गाजत हे पुतळे बसवले जातील. भोसे पॅटर्न मोडलिंब इथंही लागू पडलाय. माढा तालुक्यातच अंजनगाव खेलोबा इथे पुतळ्यावरून वाद रंगला होता. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठक घेत प्रशासनाला महापुरुषांच्या अनधिकृत पुतळ्यांबाबत तोडगा काढण्यासाठी कानमंत्र दिला होता. ज्या गावात असे पुतळे बसवले आहेत तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुतळे परवानगी घेत पुन्हा बसवण्यात यावेत अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात होत असलेल्या मतदार याद्यांच्या फेररचना मोहिमेच्या अनुषंगानं दोन्ही शिवसेना अलर्ट मोडवर आल्यात. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका घेऊन विशेष सूचना केल्या. काल एकीकडे शिवसेनेकडून मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन SIR संदर्भात नेमकं पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काय करावं याचं मार्गदर्शन केलं. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन इथे मुंबईतील सगळे शाखा प्रमुख यांची बैठक बोलवून त्यांना विशेष सूचना केल्या. मुंबईतला मतदार आपल्यासोबत राहावा आणि सत्ताधारी भाजपला कोणताही फायदा होऊ नये, मतदार त्यांच्या गळाला लागू नये यासाठी दोन्ही शिवसेना कामाला लागल्या आहेत. BLO जेव्हा काम करतो त्या BLO बरोबर जे आहे ते BLOनी प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे. आपले मतदार जे आहे हे, कारण की लोकल माणसालाच कळत असतं की या इमारतीमध्ये कोण राहतं, या स्लममध्ये कोण राहतं. तर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमध्ये सरकार, शासकीय आणि त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीजचे प्रतिनिधी यांनी जर एकत्र मिळून काम केलं तर SIR मॅपिंग जे आपण म्हणतो ते आता सुरू आहे, हे मॅपिंग 100% जे आहे ते यशस्वी होऊ शकते. सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी पक्षाची आढावा बैठक घेतली. SIRची प्रणाली सुरू झालेली आहे, तर सगळ्यांना त्याची माहिती असावी, सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम पक्षाच्या वतीने झालं आणि एकदम पॉझिटिव्हली ही सगळी माहिती पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. ह्याचं गांभीर्य काय, त्याची ग्रॅव्हिटी काय, हे सगळं पदाधिकाऱ्यांना कळावं. आत्ताच ती वेळ आहे, कारण काय आत्ताची जी मुदत आहे ती आम्हाला त्या मुदतीच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण करायची असल्यामुळे अतिशय सकारात्मकतेने आजची ही बैठक पार पडलेली आहे. त्यासाठी मी सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. दरम्यान शिवसेनेकडून बैठकीत नेमक्या काय सूचना देण्यात आल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. शिवसेनेचा एकही मतदार डिलीट होता कामा नये याची काळजी घ्या. हातातली कामं बाजूला ठेवून 15 मे पर्यंत राबवल्या जाणाऱ्या मोहिमेवर लक्ष द्या. आपण आज 2ऱ्या क्रमांकावर, भाजप पहिल्या, गाफील राहिलो तर 2रा क्रमांकही जाईल. BLO चुकीचा वागला तर तक्रार करा. आधीच्या यादीनुसार आपलं नाव, आपल्या मतदारांची नावं वेळोवेळी तपासा. नागपूरच्या कळमना भागात चुकीच्या डिझाईनमुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधलेला उड्डाणपूल मागच्या 2 वर्षांपासून बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं कळमना आरोबीच्या वरून कळमना ते कावळापेठ उड्डाणपूल बांधला. या उड्डाणपुलाला गुलशन नगरमध्ये कळमना इनर रिंग रोड आरोबीवर जोडण्यात आला. मात्र सर्व्हिस उड्डाणपुलाचं लँडिंग डिझाईन चुकल्यानं हा भाग अपघाताचा स्पॉट ठरला. त्यामुळे सर्व्हिस उड्डाणपूल उद्घाटनानंतर 8 दिवसातच बंद करावा लागला. जागेच्या मर्यादेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ABP माझाला सांगितलं. इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीच्या डिझाईनमुळे आपण बघू शकतो की ओव्हरब्रिजला जे सर्व्हिस रोड काढण्यात आलेले आहे ते मागच्या 2 वर्षापासून असेच बंद आहे. या ओव्हरब्रिजचं उद्घाटन झाल्यानंतर फक्त 1 आठवडा हे सुरू ठेवण्यात आले होते. मात्र या ज्या आरोबीवर आपण उभे आहे त्या आरोबीवर मोठ्या प्रमाणात वाहनं असतात, त्यामुळे ते मोठे अपघात होत होते. त्यामुळे 8 दिवसात हे सर्व्हिस रोड बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आलेली आहे. जर का तुम्ही बघितला तर हा जो उड्डाण पूल आपल्याला पाहायला मिळतं आहे हा कावरापेठ ते कळमना वस्ती अशा प्रकारचा हा उड्डाण पूल आहे आणि याला गुलशन नगरमध्ये 2 सर्व्हिस रोड दिले जे कळमना आरोबीवर उतरतात. मात्र तुम्ही जर का या कळमना आरोबीवर उतरणारे हे 2 सर्व्हिस रोड बघितले आणि याची जी डिझाईन सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केली इतकी चुकीची केली की ते थेट 90 अँगलने थेट वळतात. त्यामुळे कुठेतरी ते सातत्याने अपघात होत होते. त्यामुळे मग प्रशासनाला 8 दिवसामध्ये संपूर्ण हे सर्व्हिस रोड बंद करावे लागले. खरं तर एका बाजूला जाणाऱ्या ट्रॅकवर दोन्ही बाजूने येणारे सर्व्हिस रोड उतरवण्यात आले. त्यामुळे मग हे अपघाताचं मोठं कारण ठरलं. काही स्थानिक नागरिक आपण त्यांना विचारूया. काका, उद्घाटन झाल्यानंतर किती दिवस चालू राहिला हा ब्रिज? 8 ते 10 दिवस. आणि कारण काय? कारण ॲक्सिडेंट होत आहे त्याच्यामुळे. आता बंद का आहे याचं कारण काय? बंद रिजेक्ट झाला आहे म्हणते म्हणून बंद आहे. त्या लोकांना त्रास होतो का या गोष्टी? त्रास होते. चालू राहिला असता तर फायदा झाला असता. हां, चुकीची डिझाईन आणि गलथानपणा यामुळे कुठेतरी अशा प्रकारचं काम आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी 24 परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 30 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. या सोन्याची किंमत 38 कोटी रुपयांच्या घरात आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालय म्हणजेच DRIनं सोनं तस्करीच्या बड्या संघटित रॅकेटवर कारवाई केली आहे. केनियाची राजधानी नैरोबीवरून महिलांची टोळी आली असता गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. सुमारे 35 किलो वजनाची सोन्याची बिस्किटं तसंच 4.27 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तपास यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी संघटित पद्धतीनं तसंच प्रशिक्षित वाहकांचा वापर करून तस्करीचा प्रयत्न सुरू होता. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातल्या करोली टी गावामध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी, तिचा प्रियकर तसंच मृताची 2 मुलं या चौघांवरती गुन्हा दाखल केलाय. भारत इरप्पा करपे असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. तर पत्नी नीलाबाई करपे आणि तिचा प्रियकर बाबाजी गोविंद करपे, मनोज भारत करपे, अनिकेत भारत करपे अशी आरोपींची नावं आहेत. नीलाबाई करपे आणि बाबाजी करपे यांचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधात भारत करपे हे अडथळा ठरत होते आणि या रागातून 28 मार्चला रात्री 9च्या सुमारास नीलाबाई करपे आणि बाबाजी करपे यांनी भारत करपे यांना काठीनं बेदम मारहाण करून गळा दाबून ठार केलं. हत्येचा कोणालाही सुगावा लागू नये यासाठी भारत करपेंचा मृतदेह मारुती करपे यांच्या घरासमोरच्या खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत अडकवून ठेवला. भारत इराप्पा करपे यांना त्यांची पत्नी नीलाबाई करपे व बाबूजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव ठार मारले. तसेच त्यांची मुले अनिकेत करपे व मनोज करपे यांनी त्यांची प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. यवतमाळच्या कारेगाव इथल्या पारधी वस्तीमधील वनहक्क पट्ट्यांचा प्रश्न ABP माझानं उपस्थित केला होता. आता ABP माझाच्या बातमीनंतर यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी फेर चौकशीचे आदेश दिले. कारेगावातील महिलांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. गावातून दूर शेतातल्या विहिरीतून मानवी साखळी करून पाणी आणावं लागतं. वनपट्टे मिळाल्यास बोअरवेल केल्यास पाण्याचा प्रश्न मिटणार होता. त्या वनपट्ट्यांसाठी 60 कुटुंबांनी आदिवासी असल्याच्या पुराव्यांसह प्रस्ताव उपविभागीय कार्यालयात दिला. मात्र त्यांना गैर आदिवासी असल्याच्या नोटिसा देण्यात आल्या. या संदर्भात ABP माझानं बातमी दाखवली होती आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फेर चौकशीचे आदेश दिले. या गावामध्ये पाणी टंचाई आणि वन हक्काचे दावे फेटाळण्यात आले. नेमकी या संदर्भात आपली आता काय पुढची कारवाई राहणार?
सदर विषय जेव्हा माझ्याकडे आला ऑलरेडी आपण SDM कमिटीचे जितके अधिकारी आहेत त्यांना बोलवलं होतं आणि आता आम्ही डॉक्युमेंट तपासत आहेत आणि त्यांच्या संबंधितांकडे आता अपील ते जिल्हास्तरीय कमिटीकडे करू शकत आहेत. त्या अनुषंगाने कारवाई झाली तर आपण त्यांना रिअलमध्ये न्याय देऊ शकत आहे. त्यांचे डॉक्युमेंट एकदा फेर तपासणीचे आदेश मी माझ्या स्तरावर दिलेले आहे. वन विभाग की महसूल विभाग असं काय नेमकं या प्रकरणातून पुढे आहे? सदर विषयामध्ये एक्झॅक्टली म्हणजे 2005चा जे वन हक्क कायदा आहे त्यामध्ये सर्वात मोठा पुरावा राहतो की ते 2005 पूर्वी राहत होते या नाही राहत होते. त्या अकॉर्डिंग आपण पुढची कारवाई करतो. तो सदर विषयामध्ये त्यांच्याकडे पुरावा आहे ते एकदा मला चेक करावा लागेल. जर पुरावा असेल त्या अनुषंगाने आपण पुढची कारवाई करू शकत आहे. आणि सिमिलरली आपण ह्या पूर्ण विषयामध्ये ट्रायबल डिपार्टमेंट आहे आणि वन विभाग आहे दोघांचा अभिप्राय घेतो आहे आणि शेवटची मान्यता जिल्हाधिकारी जो जिल्हास्तरीय कमिटी असते त्यांच्यावर राहते. तो एकदा आम्ही प्रकरण पूर्णतः एकदा क्रॉस चेक करून घेऊ आणि आता त्यांच्या पाणीचा विषय आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण लगेच टँकर चालू करण्याची आपण ऑलरेडी सूचना दिलेली आहे. आदिवासी प्रकल्प विकास आणि वन विभाग या तिन्ही मिळूनही या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. निलेश पाळके, ABP माझा, यवतमाळ. भंडारा जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोठा पेच निर्माण झालाय. खरेदीची मर्यादा वाढेल या अपेक्षेनं हजारो शेतकऱ्यांनी आपल्या धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी दिला. मात्र मर्यादा वाढली नसल्यानं पैसे अडकले. त्यामुळे शेतकरी आणि केंद्र संचालक दोघंही अडचणीत आलेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि पणन महामंडळाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान धानाचे पैसे लवकर न मिळाल्यास गंभीर परिणाम होतील असा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या धानाला योग्य दर मिळावा यासाठी राज्य शासन असो केंद्र सरकार असो पणन महामंडळाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ज्या धान उत्पादक जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू केलेत आणि साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून धानाची विक्री असो ज्या शेतकऱ्यांनी केली त्यांची खरेदी या केंद्रावर करण्यात आली. आपण बघू शकतो भंडारा जिल्ह्यातील आपण या तुमसर तालुक्यातील सिंधपुरी या ग्रामीण भागातील या खरेदी केंद्रावर आहोत सध्या. हे दृश्य जर बघितलं तर इथे हजारो क्विंटल धान्य खरेदी केल्यानंतर असं पडून आहे. एकंदरीतच हे पडून राहण्यामागचं कारण केंद्र आणि राज्य सरकारने जी लिमिट वाढवायला पाहिजे ती वाढवली नाही. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्याकरिता एक शेतकरी आहे. आम्ही जवळपास 4-5 महिने झालेत आम्ही आमचं धान आता केंद्रवाल्याकडे आणून ठेवलं. काही धान त्याचं आमचं मोजलं त्यांनी. आता आम्ही 4-5 महिन्यापासून सातत्याने आम्ही त्या केंद्रावर येतो. भाव आली का, लिमिट आली का, लिमिट आली का, कोणी लिमिट आली नाही. आणि आज आम्ही इतकं हे झालं की आमचं धान जर आम्ही आता परत न्यायला जर आम्ही व्यापाऱ्यांना विकलं तर व्यापारी आम्हाला 1500-1600 रुपये देईल. म्हणजे एक तर हमी म्हणजे सरकार हमी देते का आम्ही वाटेल त्या शेतकऱ्याचं धान आम्ही विकत घेऊ. इतकी विटंबना आमच्या शेतकऱ्यांची म्हणजे एक प्रकारची सरकार आमची थट्टा करते, आमची लूट करते. निश्चितच ज्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा आता या व्यथा सरकार ऐकणार का आणि या संपूर्ण खरेदी केंद्रावर पडून असलेला धानाची खरेदी करणार का याकडे आता संपूर्ण शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्रशांत देसाई, ABP माझा, सिंधपुरी, भंडारा. भंडारा जिल्ह्याला 32,04,000 क्विंटलचं लिमिट आला होता. त्याच्या अगेन्स्ट 32,03,593 क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे. वाढीव लिमिटसाठी आमच्या स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे, परंतु अद्याप वाढीव लिमिटविषयी निश्चित काही सांगता येणार नाही. लिमिट जर मिळाला तर पुढील कारवाई करू. परिस्थिती अशी आहे की धान उत्पादन अधिक झालं आणि चांगलं पीक आहे, त्याच्यात काही दुमत नाही. त्यामुळे हे मात्रा जी आपली आजपर्यंतची होती ते आकडा गडबडला. दुसरं, ओपन मार्केटमध्ये भाव घसरला. अधिक साठा असल्यामुळे शासनाकडेही अडचण आहे. त्यामुळे एखादा आपल्या महाराष्ट्राला काही जिल्ह्यांच्यासाठी काही अपवाद म्हणून त्यांना काही वेगळा देता आला नाही आणि त्या निमित्तानं आज थोडा प्रॉब्लेम आहे.
नाशिकच्या येवल्यामध्ये भुजबळ ब्रिगेड प्रस्तुत येवला प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अंतिम सामन्यात भारतीय संघाचा क्रिकेटपटू युसुफ पठाण यानं विशेष उपस्थिती लावली होती. येवल्यातील गोशाळा मैदानावर हे सामने रंगले. यावेळी भाषण करताना युसुफ पठाणनं अभ्यासासोबतच जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवा असा सल्ला तरुणांना दिला. तसंच सातासमुद्रापार गेलेल्या येवल्यातील जगप्रसिद्ध पैठणीचंही त्यानं कौतुक केलं. येवला प्रीमियम लीगच्या अंतिम सामन्यामध्ये मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ कुटुंबीय उपस्थित होते. आपल्याला एवढं सांगतो की याच्या पुढे खूप काम आपल्याला करायचं आहे आणि ही जी आता तरुण मंडळी जी आहेत त्याच्यावर आम्ही सगळे आहोतच. पुढे जे बसलेली जे आहेत आपले अनेक कार्यकर्ते आहेत हे सुद्धा आहेत. पण या सगळ्यांना घेऊन जे आहे खेळामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू आपल्या मध्ये निर्माण होतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. यासाठी आपण प्रयत्न करूया. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा फील हो रहा है और ये बहुत अच्छा इनिशिएटिव है भुजबल साहब के द्वारा भुजबल प्रीमियर लीग की कि यहाँ पर बच्चों को और यूथ को क्रिकेट की और स्पोर्ट्स की ओर लाया जाए. मैंने यहाँ पर आने के बाद बहुत सारी चीज़ें मुझे नॉलेज में आई. यहाँ पर बहुत से पहलवान भी यहाँ पर खेले हैं और काफ़ी अच्छे लेवल पर खेले हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.